गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे बऱ्यापैकी डाऊन होतं, परंतु सेकंड हाफमध्ये अगदी शेवटी मार्केट मुवमेंट एकदम फास्ट झालं आणि US मार्केट हे ग्रीनमध्ये येऊन क्लोज झालं. तर असं होण्यामागचं बेसिकली रिझन काय आहे? तर काल रात्री जेव्हा मार्केट बंद व्हायला चालू होतं ऑलमोस्ट, तेव्हा ट्रम्पने येऊन पुन्हा सांगितलं की इराणसोबतची पीस डील ऑलरेडी आता कंप्लीट झालेलीच आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे ओपन होईल आणि इराण हा पूर्णपणे आपल्या कंडिशन्सवरती उतरेल. त्यामुळे हे सगळं जरी झालेलं असलं तरी नेहमीप्रमाणे इराणने पुन्हा डिनाय केलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की यावेळेस परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. का? तर इराणच्या म्हणण्याला आत्तापर्यंत जे क्रूड ऑइल सपोर्ट करत होतं तर ते सपोर्ट करत दिसत नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा ट्रम्प सांगायचे की युद्ध थांबणार आहे, तेव्हा इराण येऊन ऑब्व्हियसली डिनाय करायचं की युद्ध आम्ही थांबवणार नाही. त्यामुळे काय व्हायचं की क्रूड ऑइल जे आहे ते शूटअप करायचं. पण यावेळेस काय झालं की इराणने येऊन सांगितलं तरीसुद्धा क्रूड ऑइल शूटअप झालेलं नाही आहे. क्रूड ऑइल ऑलमोस्ट म्हणजे WTI क्रूड तर ऑलमोस्ट $86च्या आसपास आहे. जेव्हा ब्रेंट क्रूड $86 डाऊन साईडला ब्रेक करेल तेव्हा आपल्याला डाऊन साईडला क्रूड ऑइलमध्ये एक मोठी रॅली पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट जगातले सगळे स्टॉक मार्केट जे आहेत तर ते अपसाईडला जायला सुरुवात करतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्याच्यावरती आत्तापर्यंत कदाचित कोणी लक्ष दिलेलं नसेल, ती म्हणजे ज्या खतांच्या प्राइसेस आहेत की ज्या खूपच वाढलेल्या होत्या, तर ते सुद्धा सगळं जे काही गल्फ कंट्रीज आहेत तर तिथनं येतं. तर त्या खतांच्या प्राइसेस चांगल्यापैकी डाऊन झालेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ क्रॅश झाल्यात, अर्ध्यापर्यंत क्रॅश झाल्यात. जिथे त्यांनी हाय बनवला होता तिथपर्यंत. मग तुम्ही विचार करू शकता की आता जे ट्रम्प सांगतायत तर त्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे आणि जे इराण बोलतोय त्याला कमी महत्त्व आहे. म्हणजेच काय की जशी परिस्थिती आपल्याला न्यूजमध्ये किंवा इतर ठिकाणी दाखवली जाते आहे, परंतु डेटा त्या गोष्टीला सपोर्ट करत नाही आहे. डेटा असं सांगतोय की युद्ध आता शांत होत चाललं आहे आणि कदाचित युद्ध बंदही होऊ शकतं. त्यामुळे खतांच्या प्राइसेस ज्या आहेत तर त्या ऑलमोस्ट अर्ध्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे इंडियाने सुद्धा मोठे शिपमेंट्स परचेस करायला सुरुवात केली, कारण आता आपल्याकडे शेतकऱ्यांना खतांची गरज आहे त्यामुळे. तर मग आता पाहूयात की काय घडते ते. परंतु जर आपण एकंदर जर US मार्केटच्या हिशोबाने जर ग्लोबल मार्केट जर आज पाहिले तर मोस्टली युरोपियन आणि एशियन मार्केट्स सगळे ग्रीनमध्ये ट्रेड करतात. आणि आपण जर आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट ऑलमोस्ट 250 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. हां, आता हा गॅपअप सस्टेन होईल का की नाही होणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचं महत्त्वाचं रिझन असं की आज आपल्या मार्केटमध्ये आपल्या मार्केटचं मुवमेंट निफ्टी बँक निफ्टीचं मुवमेंट पाहण्यापेक्षा जो इंडिया विक्स आहे तर त्याचं मुवमेंट पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचं बेसिकली रिझन असं की जर इंडिया विक्स आज 15च्या खाली जर आला तर खूप हायली चान्सेस आहेत की हा जो गॅपअप आहे हा सस्टेन होईल आणि त्यानंतर मार्केट रॅली करू शकतं. हां, आता एवढे इझिली वर जाईल असं नाही, परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे मार्केट सस्टेन होऊन हळूहळू वरच्या बाजूला जाण्याची पॉसिबिलिटी आहे. आता जर आपण गोल्ड पाहिलं तर गोल्डसुद्धा आपल्याला सेम संकेत देते, कारण गोल्डमध्ये आपल्याला रात्री एक रॅली पाहायला मिळाली. तर आता गोल्ड रॅली करण्यामागचं रिझन काय आहे की जर युद्ध थांबलं तर ऑइल प्राइसेस डाऊन होतील. ऑइल प्राइसेस डाऊन झाल्या तर इन्फ्लेशन इन्क्रीज होणार नाही. इन्फ्लेशन इन्क्रीज झालं नाही तर जे रेट हाईक्स होणार आहेत किंवा ज्याची पॉसिबिलिटी होती तर ते रेट हाईक्स होणार नाहीत. त्यामुळे काय होईल की गोल्डची जी डिमांड आहे तर ती इन्क्रीज होईल आणि डॉलर इंडेक्स जो आहे तर तो डाऊन जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंड असतात. त्यामुळे आज आपल्या मार्केटमध्ये मोस्टली जो रिसेंट हाय आहे म्हणजे कालचा जो हाय आहे तर तो ब्रेक होऊन मार्केट वरच्या साईडला मे बी क्लोज करू शकतं आज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडिया विक्सला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर एवढी मोठी गुड न्यूज आणि एवढा मोठा गॅपअप आणि प्लस जे काही ग्लोबल संकेत आहेत तर तेही पॉझिटिव्ह असताना जर मार्केटमध्ये जर इंडिया विक्स हा 15च्या खाली जर येऊ शकला नाही तर मग कुठेतरी कन्सर्न आहे अजूनही आपल्या मार्केटमध्ये, असं आपण म्हणू शकतो. तर बघ पाहूयात काय होतं ते. परंतु आजचा दिवस तरी मार्केटमध्ये चांगला आहे, ग्रीनरी दाखवणारा आहे.
पाहूयात काय होतं. तर जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 23,000 आणि अप साईडला 23,400 या दरम्यान मार्केट मोस्टली राहत आहे. त्यामुळे आज मार्केट 23,400 ब्रेक करून वरच्या साईडला क्लोज करणार का, किंवा 23,500पर्यंत जाऊन तिथनं पुन्हा खाली येणार का, हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर मोस्टली 23,500 जरी समजा मार्केटनं ब्रेक केला तर आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये एक रिलीफ रॅली आपल्याला रिसेंटली पाहायला मिळू शकते. तर मग आता हे सगळं जरी असलं तरी FISनं अगेन सेलिंगच केलेलं आहे. FIS कुठल्याही प्रकारचं बाईंग करताना आपल्याला दिसत नाही आहेत. त्यामुळे इंडियन मार्केटमध्ये तो प्रॉब्लेम नक्कीच आहे की जो जगामध्ये नाही आहे. त्यामुळे आपल्या मार्केटवरती त्याचा हँगओव्हर हा नेहमी राहणार आहे. आता त्यामध्ये गव्हर्नमेंट कशा पद्धतीने इंटरफेअर करतं त्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. तर मग मित्रांनो, होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.